हर हर महादेव मित्रांनो. तर आता आपण निघालो आहोत घृष्णेश्वरला. सकाळची आपली ट्रेन आहे. मी आता डायरेक्ट ऑफिसवरून निघालो आहे. हे एक 12 ज्योतिर्लिंगामधलं एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. तर त्याचं आपण दर्शन करायला जाणार आहोत. माझ्याबरोबर काही मित्र पण आहेत. ते आता आपल्याला राम मंदिर स्टेशनला भेटतील. तर भेटूया आपण लवकरच. चला. डी अपना व्लॉग यहाँ से चालू हो जाता है. तो चलिए शुरू करते हैं. शुभ सकाळ. पांडे ना भांडे झूठ बोल रहा है. बाप का नशा शरीफ. 4 बजे भी इतना भीड़ है. तो सकाळचे आता 4 वाजलेत. आणि आता आम्ही निघालोय राम मंदिर स्टेशनला. तर मित्रांनो, आपण राम मंदिर स्टेशनवर पोहोचलोय. तर थोड्या सीड्या चढायच्या आहेत. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर जाऊन ट्रेन पकडूया आपण. तर आता आपण चर्चगेट ट्रेन पकडली आहे. तिथून आपण दादरला उतरणार. दादरवरनं ट्रेन चेंज करणार. तपोवन एक्सप्रेस 5:30ची आहे. आपण त्याने जाणार. का अपना जुगाड़ हो गया. क्या कर रहे ट्रेन देख के कैसे लगा? और तुम लोग क्या जीता? वंदे भारत. हम फर्स्ट. देखो हम लोग कहाँ पे बैठे हैं. हाय गाइस, वेलकम टू माय चैनल. सुदेश शेट्टी ने इडली फ्राई आणली आहे. खुद ही खा रहा है पहले. साला क्या वो सॉस नहीं है, चिली सॉस. वही दिसते ना तुला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. भाई मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना.
हमारा शेफ डॉली चाय वाला. कॉफी डॉली हे करना है अरे बना ना उसपे, ज्यादा नहीं होगा, बराबर होगा. चाय रेडी. वाघ बकरी इंस्टंट चाय. टेस्ट कर, अभी टेस्ट कर, बता कैसा है. क्या बात है, वो पुड़िया है क्या? पुड़ी दिखाओ, देख दी. चलिए वी रीच छत्रपति संभाजीनगर. चलो 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 चलो, किधर है, चल. तर आपण आता संभाजीनगरवरनं ऑटो पकडली आहे. इथे पर हेड 100 रुपीज घेतले त्यांनी चार्जेस. आपल्याला ते मंदिराजवळ पोहोचवतील. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद रेल्वे स्टेशन ते कृष्णेश्वर मंदिर हे अंतर साधारण 30 ते 32 किलोमीटर आहे. रस्ते मार्गाने जाण्यासाठी तुम्हाला ट्रॅफिकनुसार साधारण 45 ते 1 तास लागू शकतो. छत्रपती संभाजीनगर पासून वेरूळकडे जाणारा रस्ता अतिशय उत्तम आणि खड्डेमुक्त आहे. हायवे आणि शहर जोडणारा रस्ता रुंद असल्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होईल. टॅक्सी किंवा खासगी गाडी हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे. जर तुम्हाला बजेटमध्ये प्रवास करायचा असेल तर रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकावर जा. तिथून वेरूळ, एलोरा किंवा कन्नडकडे जाणाऱ्या बसेस दर 15 ते 20 मिनिटांनी उपलब्ध असतात. जर तुम्ही बजेटमध्ये बॉईज ट्रिप करणार असाल तर रिक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे. या मार्गावर काही ठिकाणी आपल्या भारतीय सैन्याचे वैभव दर्शवणारे लष्करी टँक आणि बोफोर्स गन आहेत. या महाकाय यंत्रणा पाहून अंगावर काटा येतो. हे टँक्स आणि बोफोर्स तोफा म्हणजे केवळ लोखंडाचे तुकडे नाहीत, तर ते आपल्या देशाच्या सीमेचे रक्षक आहेत. बोफोर्स गनच्या नळ्या जेव्हा आकाशाकडे रोखलेल्या दिसतात तेव्हा शत्रूच्या काळजात धडकी भरवणारा तो आवाज आणि भारताचा तो पराक्रम आठवल्याशिवाय राहत नाही. या उपकरणांच्या शेजारीच अनेक सैनिकी प्रशिक्षण संस्था आहेत. मित्रांनो, हा प्रवास फक्त मंदिरापर्यंतचा नाही तर इतिहासातून जाणारा प्रवास आहे. वाटेत आपण दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ला पाहू शकतो. हा किल्ला एक अजिंक्य दुर्ग मानला जातो. या किल्ल्याच्या भिंती आणि तो विशाल बुरुज पाहूनच तुम्हाला छत्रपतींच्या पराक्रमाची जाणीव होईल. आपण जेव्हा दौलताबाद किल्ला जवळून जातो तेव्हा लक्षात घ्या की हा किल्ला मध्ययुगीन काळातील एक अभेद्य लष्करी किल्ला होता. 1947च्या ऑपरेशन पोलो दरम्यान भारतीय सैन्याने याच भागातून रणनीती आखून हा परिसर मुक्त केला होता. हा किल्ला आजही आपल्या सैनिकांच्या शौर्याची आणि ताकदीची आणि तत्कालीन युद्धनीतीची साक्ष देतो. आता आपण पोहोचलो आहोत वेरूळच्या पवित्र भूमीत, जिथे वसले आहे भगवान शिवाला समर्पित घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. हे मंदिर लाल दगडातून कोरलेले असून त्याची वास्तुकला अत्यंत नयनरम्य आहे. हे मंदिर 12व्या ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. या मंदिराचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केले होते. हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असून त्यावर सुंदर कोरीव काम केले आहे. मंदिराचा सभामंडप एकावर एक रचलेल्या खांबांवर उभा आहे, ज्यावर विविध पौराणिक कथा आणि शिवाच्या लीला कोरलेल्या आहेत. मुख्य गर्भगृहात भगवान शिवची पिंड विराजमान आहे. या शिवलिंगाला कृष्णेश्वर किंवा घुमेश्वर असेही म्हणतात. येथे असलेली शिवलिंगाची रचना अतिशय सात्विक आणि ऊर्जावान आहे. घृष्णेश्वर हे भगवान शिवांच्या 12व्या ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. घृष्णा म्हणजेच करुणा आणि कृपा. ज्या ठिकाणी शिवाची करुणा प्रकट होते ते म्हणजे घृष्णेश्वर. पुराणानुसार घृष्मा नावाच्या एका परमभक्त महिलेच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने येथे वास्तव्य केले अशी ही कथा सांगितली जाते. येथे आपल्या मनातील सर्व चिंता दूर होतात. हे केवळ एक मंदिर नसून मानवी मनाला शांत आणि स्थिर करणारे एक आध्यात्मिक ऊर्जा स्त्रोत आहे. मुख्य गर्भगृहात जाण्यापूर्वी येथील ड्रेस कोड आणि इतर धार्मिक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही पहाटे किंवा संध्याकाळी आरतीच्या वेळी येथे उपस्थित राहू शकाल तर तो अनुभव तुमच्या कायम स्मरणात राहील. मंदिराचे दर्शन सकाळी 5:30 ते रात्री 9 या वेळेत घेता येते.
मंदिराच्या अगदी 1 किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध एलोरा लेणी आहेत. तुम्ही घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन त्या दिवशीच लेण्यांना भेट देऊ शकता. परिसरात अनेक लहान मोठे हॉटेल्स आणि भोजनालय आहेत. तिथे तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेता येईल. तर मित्रांनो, असा होता छत्रपती संभाजीनगर ते घृष्णेश्वर हा ऐतिहासिक आणि पवित्र प्रवास. तुम्हाला हा रस्ता, ती लष्करी माहिती आणि मंदिर परिसर कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रवासात आनंदी राहा. धन्यवाद.